सर्वांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. चाललो आहे ग्राउंडवर. तसं झोप तर काय झाली नव्हती, कारण रात्री 12 वाजून गेले झोपायलाच. सगळा कार्यक्रम आवरला छान असा, आणि सकाळी सकाळी कामं चालू झालेले आहेत. शुभम आता फायके लावायला चालला आहे, त्याच्यात पेवर भरायचा आहे. परत जंगली आपल्या तिकडं ट्रॅक्टर भरतोय, तो ट्रॅक्टर भर म्हणजे सगळं लोडिंग. आता ग्राउंडवर येऊन मॅच चालू झाली. हे बघा आमची बॅटिंग आहे. आज झोपच झाली नाही अजून. झोप झाली का रे तुझी? झाली. वा छान. ओमदा झोप झाली सर तुमची? नाही सर, तुम्ही का लवकर निघून गेले? वा वा, म्हणजे सरांसाठी सोमवार सोडून मंगळवार केला. रविवार होता ना आपला. रविवार मला पुण्याला जायचं होतं, 12-1 वाजणार होते. बरोबर. आम्ही तो स्किप केला. हा सोमवारला म्हटलं पोरं काही खाऊ शकणार नाही, मंगळवार करू. पण म्हटलं मग त्याच्या पुढे जाणं चांगलं तुम्ही नाही. बोलले असता मी बुधवार केला असता. एवढं काय त्याच्यात? एक पार्टी कमी. चलो बढ़िया. वरून जातो. आता आलोय घरी. की मम्मी कोथिंबीर आणायची राहिली. गॅस टाक्या कसं काय संपल्या दोन्ही पण? आता दोन्ही गॅस टाक्या संपलाय. मग गिझरची टाकी काढायची. मग प्रेमला म्हटलं पटकन आंघोळ कर, त्याला लागतं गरम पाणी, माझं गार पाण्यात होऊन जातं. मग प्रेमची आंघोळ झाली की मी पटकन ती टाकी लावून आंघोळीला जाईल. मग मम्मी तोपर्यंत पटकन नाश्ता बनवला. दोन्ही एक खटी संपून गेले. सांगितलं एका गाडीत 80 जातात. हो, म्हणजे 70-75 आपण कायमच नेत राहतो. तुम्ही मागं न्यायले वाटतं ना 70-70. हां मग नाही अडचण. आता मी हे सगळं आवरून आलोय ऑफिसमध्ये. तर मी शेंगदाणे खातोय, कारण अजून नाश्ता झाला नाही. तर मम्मी पोहे बनवतीये. मम्मीला आत्ता गॅसची टाकी लावून दिली मी. तर तोपर्यंत थोडं पोटोबाला आधार, थोडं ऑफिशियल वर्क पण आहे. पोहे वस्तू तोपर्यंत करून घेतो मी. हे बघा आता मम्मीने पोहे केले आणि लेट झालं. 11:15 तिथं झाले, कारण कस्टमर पण आले होते. जाणते गाडी घेऊन मग वाट पाहू राहिले ते पोरं. फिटिंग करून. आज तो फिटिंगच करू नये, कारण उद्या आपल्याला पाईपाची गाडी टाकायची. गाडी तू 4-5 लोक इथं हे भरून न्यावं लागेल. सकाळी 8 वाजता गाडी न्यावं लागेल. त्यांचं उरकून जाईल 4-5 पर्यंत. 8 ठोकतील ते. काय ते चार्जिंग करून ठेवत जाय ना. सकाळी उठलं तसं तेच चालू होतं ना. टँकर जोड, इकडं सोड, ती गाडी टँकर काय जोडायचं? तिथं लायला होता ना तो पेवर पाई. मग ट्रॅक्टर जाळ्या जुळ्या ते गाडीत तेल टाकून घे, लवकर निघतो. हे भावना सांगेल होतं, दादानं तसं सांगेल होतं. टेन्शनच नाही हा ना. नाही टेन्शन नाही. गाडी भरायचीच नव्हती पहिली गोष्ट. तुम्हाला खरं सांगते, भावना सांगते. गाडी भरली आपल्याला असे पाहिजे. संध्याकाळीच होते. आलो बसमध्ये ताबत येतो. गावात डिझेल टाकायला आलो होतो आम्ही पेट्रोल पंपवर, आणि थोडं काम पण होतं. जाम बघा, लय भयंकर ट्रॅफिक जाम जाईल. हे बघा, अरे 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 भयंकर जाम.
इकडं मोकळा भेटतो. गाडी आम्ही डायरेक्ट काढून दिली. गाडी तेवढं डिझेल होतं कधी परत रिटर्न येईल, कारण इतके ट्रॅफिक होते तिथं. जंगली डायरेक्ट मधूनच गेला, कारण या ट्रॅफिक जाममध्ये अडकलं का संपला विषय. हे बघा ट्रॅफिक निघाल का? इकडून काढून घ्या ना. उलट तिकडून निघणार ना. थांबणार नाही कुठे. लय इरिटेट होतो याच्या आवाजाने. कुठून काढता असे आणता का? कडक 7 फुटीने घेते. तर हे बघा आता तर तिकडे रोडवर ट्रॅफिक आहे म्हणून हे सगळे आता मधून टाकताय. मधून टाकले तर मधून ट्रॅफिक, तर म्हणजे सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक. आणि हे कामं पण चालू आहे आता इथं रोड साईडला, म्हणून एक लेन डायरेक्ट बंद आहे. काय झालंय आमच्या येवल्याला, कुठून जिथं जावा तिथं ट्रॅफिक. ते परेशान झालोय अक्षरशः. आता फॅक्टरीवर आलोय नाही बघा, काही मटेरियल आलं आहे. तर स्टीलच्या मटेरियलपासून आपल्याला गाडा बनवायचा आहे. हे असाच गाडा बनवायचा आहे एक. तर म्हणजे मोहितचं पण काम वाढलं आहे, त्याच्यामुळं आता अजून एक बनवायचं आहे. 2 गाडी आहे ऑलरेडी, तिसरा गाडा. आणि काही स्टँड पण बनवायचे आहे जे की आपल्याला याच्यावरसाठी लागतात, कंपाऊंडच्या साईटवर ते वरती उभं राहून ते प्लेट टाकण्यासाठी. योगेश काका आले तर हे 2-3 कामं ते आता करून घेतील 1-2 दिवसात. काय पान आणलं काय? आळूच्या वड्या आहे का? प्लेस तुम्ही असं गपचूप दिलं जसं काय सोन्याची तस्करी करू राहिली नाही का? हे बघा अंकलने आलूच्या वड्या दिल्या. मस्त पण लिंबाचा आराम बघा, मस्त आराम चालू आहे. शिंबू झोपा. अरे करे तुझं नाव घेतो. झोप रे झोप. हिला घेऊन चालली तू सायकलीवर? मग हिला बॉडीगार्ड म्हणून घेऊन आली. सिम्बा सोडू प्रिन्स, सोडू. काहीच करत नाही तो बिचारा, उगाच घाबरतो त्याला. हा छोटा बनवता का पहिले व्यक्त? त्याचा बेस अजून वाढणार आहे का? साईज तेवढीच आहे का? हा मग तो वाढेल बरोबर. अंकलकडे 50 रुपये देते का? 1 तासाचे 25 रुपये. चला आता पप्पा आले साईटवरून आणि मी चाललो होतो कालचा स्पीकर घ्यायला, जो की आपण ऑप्शनला वापरला होता. काल आहे ना सगळे निघून गेले होते, आम्ही खाली आणून ठेवलं होतं ते. बाकी आता घेऊन येतो. बाकी खुर्च्यांचे सगळं गेलं तिथून, की फक्त आता ते स्पीकर राहिलं आहे तेवढं घेऊन येतो. बाकी काही नाही, बाकी सगळं आणलं होतं कालच. तर प्रेमला घेऊन जातो सोबत. काय झालं अंकल, हलतोय का? गाड्यात उतरवलं म्हणजे सगळे फिट होते. हे स्लोप असल्यामुळे टाईट करावं लागले ना, काय गरज नाही त्यात. कुठं न्यायचे? आता आम्ही आलोय स्पीकर घेऊन. एकटाच नको काढू ना प्रेम. काढला पण काय प्रेम एवढं जड काय उचल. इथं नवीन कुलूप लावलं.
चावी ठीक आहे आता इथंच ठेवून घेऊ सिम्बा श्श. उतर पटकन खाली उतर पटकन अरे तो त्याने तर बसून घेतलं चल ना सिम्बा उतर ना काय खाली उतर ना जा तिकडं बघा आता हरी काकानी मस्त ना चिकन फ्राय बनवून आणलंय तर आता तेच खातोय आम्ही म्हणजे तसं काही हे नव्हतं फक्त पप्पांसाठीच आणणार होतं कारण मी तर काही खात नाही पण चला चिकन आणलंय म्हटल्यावर थोडं थोडंसं मस्त आता खाऊन घेतो